वेलकम स्टुडंट. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा लेसन आपण स्टडी करतोय आणि या लेसनमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टडी केली. तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये मेनली ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन ऑर्गन जे आहेत ते आपण डिटेल स्टडी केले. आज आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी आहे ह्युमन बिंगची ती डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट व्हॉट इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये कोणते पार्ट येतात ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर ही जी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे तिच्यामध्ये येणारे दोन टाईपचे नर्व्स आपण डिटेल इथे स्टडी करणार आहोत. सो सगळ्यात फर्स्ट पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सी पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ और पेरिफेरल नर्वस सिस्टीम हिचं काम काय बघा, इट कनेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम टू दी अदर पार्ट्स ऑफ बॉडी. सो हिचं फर्स्ट मेन फंक्शन आहे की पेरिफेरल नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीमला बाकीच्या बॉडी पार्टशी कनेक्ट करते. मग सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोण येतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. आणि मग बाकीच्या बॉडी पार्ट्सना कनेक्ट करते म्हणजे कोण, तर दोन टाईपचे मेन ऑर्गन, एक रिसेप्टर आणि दुसरे असतात ते इफेक्टर्स. सो इट कन्सिस्ट ऑफ अदर बॉडी पार्ट consist of receptors and effectors. सो बाकीच्या बॉडी पार्टमध्ये या दोन गोष्टी येतात, रिसेप्टर्स आणि इफेक्टर्स. सो रिसेप्टर्स म्हणजे काय, तर स्टिम्युलाई रिसीव्ह करणारे जे असतात, इम्पल्स रिसीव्ह करणारे जे असतात ते रिसेप्टर. म्हणजे त्याच्यामध्ये आपले सेन्स ऑर्गन येतात. मग स्किन असेल पूर्ण बॉडीवरती असणारी, आईज, इयर, नोज, टंग हे जे आहेत ते सगळे रिसेप्टर्स आहेत, त्यांच्यावरती सेन्सरी रिसेप्टर्स आहेत. आणि इफेक्टर म्हणजे काय, तर रिसेप्टरकडून जो काही इम्पल्स सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे गेलेला आहे त्याचं प्रोसेसिंग करून जी काही ॲक्शन घेतली जाते, मग त्या ॲक्शनमध्ये एकतर बॉडी पार्टची मुवमेंट कॅरी आउट केली जाईल किंवा एखादं ग्लँड तिचं सिक्रेट करायला सुरुवात करेल. सो इफेक्टर ऑर्गनमध्ये मेन दोनच येतात, एक म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे मसल्स जे ॲक्च्युअल मुवमेंट कॅरी आउट करणारे, आणि दोन जे आहेत ते म्हणजे आपल्या बॉडीमधले ग्लँड्स जे वेगवेगळ्या गोष्टी सिक्रेट करणार आहेत. सो इफेक्टरमध्ये मसल्स आणि ग्लँड्स येतात आणि रिसेप्टर्समध्ये काय येतात, तर आपले सेन्स ऑर्गन जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात. सो पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा आपण फर्स्ट पॉईंट सांगितला की तिचं मेन काम आहे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमना बाकीच्या बॉडी पार्टशी कनेक्ट करणं. मग आता हे बाकीचे बॉडी पार्ट जे आहेत त्याच्यामध्ये कोण येतात, तर मेन दोन, रिसेप्टर्स आणि इफेक्टर्स. रिसेप्टर्स कन्सिस्ट ऑफ सेन्स ऑर्गन अँड इफेक्टर्स कन्सिस्ट ऑफ मसल्स अँड ग्लँड्स. ओके, नेक्स्ट मग ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीमना बाकीच्या बॉडी पार्टशी कसे कनेक्ट करते, तर विथ द हेल्प ऑफ नर्व. सो व्हेरियस नर्व्स कनेक्ट CNS टू बॉडी पार्ट. वेगवेगळ्या नर्व ज्या आहेत त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला आपल्या बॉडी पार्टशी कनेक्ट करतात. मग आता या ज्या नर्व्स आहेत ह्या नर्व त्यांच्या ओरिजिननुसार मेनली दोन पार्टमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. सो बघा, डिपेंडिंग ऑन ओरिजिन nerves are classified into one cranial nerve and second is spinal nerve. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल की पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये काय, त्यात वेगवेगळ्या नर्व्स येतात आणि या ज्या नर्व्स आहेत हे सेंट्रल नर्वस सिस्टीमला बाकीच्या बॉडी पार्टशी कनेक्ट करण्याचं काम करतायत. मग आता याच्यामध्ये ओरिजिननुसार या नर्वचे मेन दोन टाईप आहेत. ओरिजिननुसार म्हणजे त्या नर्व ज्या आहेत त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या कोणत्या पार्टपासून अराईज होत आहेत त्या बेसिसवरती नर्वचे मेन दोन टाईप आहेत. त्यातली फर्स्ट आहे क्रॅनियल नर्व आणि दुसरी आहे स्पायनल नर्व. तर या दोन नर्वपैकी आपण सगळ्यात फर्स्ट डिटेल स्टडी करणार आहोत ती म्हणजे क्रॅनियल नर्व. ओके, आता क्रॅनियल नर्व म्हणजे काय, तर ते सगळ्यात फर्स्ट बघा आणि त्यानंतर त्याचे डिटेल्स आपण पाहणार आहोत. ओके,
सो हे पॉईंट सगळ्यांना समजलेले असतील. फर्स्ट, पेरिफेरल नर्वस सिस्टीम कनेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम टू अदर बॉडी पार्ट. अदर बॉडी पार्ट कन्सिस्ट ऑफ रिसेप्टर्स अँड इफेक्टर्स. So there are some nerves which connect central nervous system to these receptors and effectors, and those nerves depending on origin are classified into main two classes, cranial nerve and spinal nerve. So out of these two, first we are going to discuss about the cranial nerve. सगळ्यांनी पॉइंट नोट केलेले आहेत का बघा. पॉइंट जर हे नोट केलेले असतील तर फर्स्ट आपण पाहणार आहोत cranial nerve. Okay, so first is cranial nerve. ओके, सो क्रॅनियल नर्व याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन. तर सगळ्यात फर्स्ट आपण दोन क्लासेस कोणत्या बेसिसवरती केले, तर ती नर्व कुठून ओरिजिनेट होतीये त्यापासून. सो क्रॅनियल नर्व जे आहेत, हा वर्ड जो आहे तो क्रॅनियम, याच्यापासून क्रॅनियल हा वर्ड अराईज झाला, आणि क्रॅनियम म्हणजेच ब्रेन. सो या ज्या नर्व्ज आहेत क्रॅनियल नर्व, दीज आर कनेक्टेड टू ब्रेन. या ज्या क्रॅनियल नर्व आहेत या आपल्या ब्रेनला कनेक्ट झालेल्या असतात किंवा ब्रेन पासून ओरिजिनेट होतात आणि ब्रेन मध्येच एंड होतात. त्या नर्वना आपण क्रॅनियल नर्व असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्या ज्या नर्व्ज आहेत क्रॅनियल नर्व ह्या कोणामध्ये प्रेझेंट असतात. सो दीज वी फाइंड इन ऑल एम्निऑट्स. सगळ्या एम्निऑट्स मध्ये पाहायला मिळतं. तर एम्निऑट्स मध्ये त्यांनी 3 एक्झाम्पल दिलेत. एक आहेत मॅमल्स, एव्स आणि रेप्टाइल्स. ओके, सो अम्निऑट्स या वर्डचं मिनिंग काय होतं. सो अम्निऑट म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे त्यांचे एग जे आहेत ते लँडवरती ले करतात किंवा फर्टिलाइज्ड एग मदरच्या बॉडीमध्ये राहतं. तर या दोन्हीपैकी एक कंडिशन असते. अशा ऑर्गॅनिझमना आपण काय म्हणतो, अम्निऑट्स. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, अम्निऑट्स म्हणजे जे त्यांचे एग लँडवरती ले करतायत किंवा त्यांचे फर्टिलाइज्ड एग मदरच्या युटेरसमध्ये असतात, तर त्यांना आपण अम्निऑट असं म्हणतो. मग याच्यामध्ये मॅमल्स येतात ज्यांच्यामध्ये फर्टिलाइज्ड एग मदरच्या युटेरसमध्ये राहतं, आणि एव्ज आणि रेप्टाइल जे आहेत ते त्यांचे एग लँडवरती ले करतात. ओके, मग आता याच्यामध्ये आपण अनअम्निऑटशी जर कम्पेअर केलं तर ते जे ऑर्गॅनिझम आहेत जे अम्निऑटिक नाही आहेत ते ऑर्गॅनिझम त्यांचे एग वॉटरमध्ये ले करतात. ठीक आहे, तर हा डिफरन्स आहे अम्निऑट्समध्ये आणि अनअम्निऑट्समध्ये. सो अनअम्निऑट जे आहेत ते त्यांचे एग वॉटरमध्ये ले करतात आणि अम्निऑट जे आहेत ते त्यांचे एग लँडवरती ले करतायत किंवा फर्टिलाइज्ड एग मदरच्या युटेरसमध्ये असतं. सो बघा, आपण पाहतोय क्रॅनियल नर्व, अँड क्रॅनियल नर्व वी फाइंड ऑल दीज नर्व इन द अम्निऑट्स. अम्निऑटच्या बॉडीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या नर्व ज्या आहेत त्या पाहायला मिळतात किंवा दीज नर्व्स डेव्हलप फ्रॉम दी ब्रेन इन ऑल अम्निऑट्स. सगळ्या अम्निऑट्स मधल्या ब्रेनमध्ये या नर्व्स डेव्हलप होतात. नेक्स्ट बघा, क्रॅनियल नर्व किती आहेत. देअर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्वच्या 12 जोड्या असतात किंवा 12 पेअर्स असतात. सो नंबर नीट लक्षात ठेवा. क्रॅनियल नर्व्स किती असतात हे सगळ्यात बेसिकली माहिती पाहिजे. सो देअर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. आता या ज्या क्रॅनियल नर्व आहेत यांचं नेम आणि नंबरिंग कसं केलेलं आहे बघा. दे आर नंबर्ड इन रोमन फ्रॉम 1 to 12. ओके, रोमन मध्ये यांना नंबरिंग दिलेलं आहे 1 to 12. तुम्ही हा चार्ट बघा, हा क्रॅनियल नर्वचा चार्ट आहे. या चार्टमध्ये इथं नंबरिंग केलेलं आहे 1 2 3 4 आणि पर्टिक्युलरली रोमन नंबरच यूज केलेले आहेत. सो मुलांना क्रॅनियल नर्वला नंबरिंग करताना रोमन नंबरच यूज केले जातात आणि हेच तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो 1 to 12 रोमनमध्ये यांना नंबरिंग केलं जातं. त्यानंतर या ज्या नर्व आहेत या कुठून ओरिजिनेट होतात. दीज नर्व ओरिजिनेट इन ब्रेन
अँड एंड इन ब्रेन. ह्या ब्रेनमध्येच ओरिजिनेट होतात आणि ब्रेनमध्येच एंड होतात. अशा नर्व्हजना आपण काय म्हणतोय, क्रॅनियल नर्व असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ज्या नर्व्ज आहेत, जसं आपण म्हटलं की आधी पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये येणाऱ्या नर्व्स आपण 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केल्या, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व. क्रॅनियल नर्व ब्रेनपासून ओरिजिनेट होतात आणि स्पायनल नर्व स्पायनल कॉर्डपासून ओरिजिनेट होतात. म्हणजे ओरिजिननुसार कुठल्या पार्टपासून ओरिजिनेट झालेत त्यानुसार हे 2 ग्रुप. आता क्रॅनियल नर्व जे आहेत त्यांच्या फंक्शननुसार 3 पार्टमध्ये डिवाइड केल्या जातात. सो नेक्स्ट बघा, अकॉर्डिंग टू फंक्शन they are divided into 3 groups. 3 ग्रुपमध्ये यांना डिवाइड केलेले फंक्शननुसार. मग त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट काय सांगितलेलं आहे तर सेन्सरी नर्व, त्यानंतर सेकंड आहेत मोटर नर्व आणि थर्ड आहेत मिक्स्ड नर्व. सो फंक्शननुसार हे ज्या क्रॅनियल नर्व आहेत या 3 ग्रुपमध्ये डिवाइड होतात, सेन्सरी, मोटर आणि मिक्स्ड. तुम्हाला सेन्सरी, मोटर, मिक्स्ड तिन्हीच्याही डेफिनेशन माहिती आहेत. सेन्सरी नर्व जे आहेत ते इम्पल्सेस सेन्स ऑर्गनकडून सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे कॅरी करतात. मोटर नर्व जे असतात या मोटर नर्व इम्पल्सेस सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इफेक्टर ऑर्गनकडे कॅरी करतात. आणि मिक्स्ड नर्व जे आहेत या असोसिएट किंवा इंटिग्रेशनचं फंक्शन जे या दोघांच्या मध्ये सेन्सरी आणि मोटरच्या मध्ये तर ते काम मिक्स्ड नर्व करत असतात. सो अशा 3 टाईपच्या नर्व्ज आहेत फंक्शननुसार. आधीचे क्रॅनियल आणि स्पायनल हे 2 टाईप ओरिजिननुसार आहेत आणि क्रॅनियल नर्वचे 3 टाईप हे फंक्शननुसार आहेत. ओके, सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेनपासून अराईज होणाऱ्या नर्व्जना आपण क्रॅनियल नर्व म्हणतो, जो ब्रेनला आणि बाकीच्या बॉडी पार्ट्सना कनेक्ट करण्याचं काम करतो. क्रॅनियल नर्व जे आहेत ते आपल्याला सगळ्या अम्निऑट्समध्ये डेव्हलप झालेल्या पाहायला मिळतात. मग अम्निऑट्समध्ये मॅमल्स, एव्स आणि रेप्टाइल्स इन्क्लूड होतात. क्रॅनियल नर्वच्या 12 पेअर्स आहेत, त्यांना रोमनमध्ये 1 to 12 असं नंबरिंग केलं जातं. नेक्स्ट, या क्रॅनियल नर्व ब्रेनपासून ओरिजिनेट होतात आणि ब्रेनमध्येच टर्मिनेट होतात. आणि फंक्शननुसार क्रॅनियल नर्वचे 3 टाईप आहेत, त्यात फर्स्ट सेन्सरी, सेकंड मोटर आणि थर्ड मिक्स. अशा 3 टाईपमध्ये यांना डिवाइड केलेलं आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आता या ज्या क्रॅनियल नर्व्ज आहेत या क्रॅनियल नर्वचे मी नेम तुम्हाला सांगणार आहे. 12 क्रॅनियल नर्वचे हे सगळ्यांचे नेम, त्यांचे रोमन नंबर, त्यांचं ओरिजिन, म्हणजे ब्रेनचे पण वेगवेगळे पार्ट आपण शिकलो, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हँड ब्रेन, त्यापैकी कोणत्या पार्टपासून ती नर्व अराईज होते आणि मग तिचं फंक्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी हा चार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. प्लस हा चार्ट लक्षात कसा ठेवायचा याच्या ट्रिक सुद्धा आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो ते पाहण्याआधी पहिल्यांदा मी तुम्हाला त्यांचे नेम सांगणार आहे. सो क्रॅनियल नर्व 12 पेअर्स आहेत, त्यातली पहिली आहे ऑल्फॅक्टरी. सो ऑल्फॅक्टरी, ऑल्फॅक्शन म्हणजे सेन्स ऑफ स्मेल, तर स्मेलशी रिलेटेड असणारी ही नर्व आहे ऑल्फॅक्टरी. त्यानंतर ऑप्टिक, ही व्हिजनशी रिलेटेड असणारी, आपण पुढे फंक्शन पाहणारच आहोत, सध्या फक्त नेम बघा. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, पॅथेटिक, ट्रायजेमिनल. ट्रायजेमिनल नर्व जी आहे ती तुम्ही बघा त्याच्यामध्ये डेंटिस्ट नर्व असं सुद्धा म्हटलेलं आहे. सो ट्रायजेमिनल नर्व इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेंटिस्ट नर्व. नेक्स्ट ॲब्ड्युसेस, नेक्स्ट फेशियल, त्यानंतर नेक्स्ट येते ऑडिटरी. ओके, फेशियल नंतर नेक्स्ट कोणती आहे ऑडिटरी. ऑडिटरी नंतर नेक्स्ट इथं रिमेनिंग लिहिलेले आहेत ग्लासोफॅरेंजियल, व्हॅगस, स्पायनल ॲक्सेसरी आणि हायपोग्लॉसस. सो 12 आहेत. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसेस, फेशियल, ऑडिटरी, ग्लासोफॅरेंजियल, व्हॅगस, स्पायनल ॲक्सेसरी आणि हायपोग्लॉसस. ह्या आहेत 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. आता यांना नंबरिंग जर बघितलं तर सिक्वेन्सनी आहे, हे फर्स्ट, सेकंड, थर्ड रोमन. सो इन शॉर्ट या नर्वचे नेम जे आहेत हे तुम्हाला सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचे आहेत. मग आता सिक्वेन्शियली कशा लक्षात ठेवायचे तर सगळ्यात पहिल्यांदा हे नेम लक्षात ठेवा. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसेस, फेशियल, त्यानंतर नेक्स्ट सांगितलेले ग्लासोफॅरेंजियल, ऑडिटरी, व्हॅगस,
स्पायनल ॲक्सेसरी आणि हायपोग्लॉसस. हे नेम लक्षात ठेवा. तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिकी स्टेटमेंट आहे. तर ते स्टेटमेंट काय बघा. ओके, सो स्टेटमेंट असं आहे, ऑन ऑकेजन ऑफ party T. Okay, on occasion of party T, all faces are giving very spiny happiness. ओके, सो हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. ऑन ऑकेजन ऑफ पार्टी टी ऑल फेसेस आर गिव्हिंग व्हेरी स्पायनी हॅपीनेस. मग आता याच्यामध्ये जे अंडरलाईन केलेले वर्ड आहेत सगळे इनिशियल वर्ड, ओ ओ ओ, पुन्हा पी, टी, ए, एफ, नेक्स्ट आहे आर, सॉरी ए, जी, व्ही, एस आणि एच. ह्या सगळ्यांच्यापासून एक एक क्रॅनियल नर्व जे आहे तिचं नेम तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल ओ मीन्स ऑल्फॅक्टरी, नेक्स्ट आहे ऑप्टिक आणि नेक्स्ट ऑक्युलोमोटार. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार. पॅथेटिक, पी पासून पॅथेटिक, टी पासून ट्रायजेमिनल म्हणजेच डेंटिस्ट नर्व. नेक्स्ट ए पासून ॲब्ड्युसेस. त्यानंतर फेसेस एफ पासून फेशियलच आहे. त्यानंतर ए पासून पुन्हा ऑडिटरी. नेक्स्ट ग्लासोफॅरिंजियल, व्हॅगस. त्यानंतर स्पायनी पासून स्पायनल ॲक्सेसरी आणि हॅपीनेसच्या एच पासून हायपोग्लॉसल. सो अशा 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व तुम्ही या स्टेटमेंटवरून लक्षात ठेवू शकता. सो त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे नर्वचे नेम जे आहेत ते लक्षात ठेवले पाहिजेत. जरी सिक्वेन्सनी नाहीत लक्षात राहिले तरी फक्त नेम रिपीट करा. नेम तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा आणि यातल्या प्रत्येक एका इनिशियलपासून एक क्रॅनियल नर्वचं नेम तयार होतंय. सो सिक्वेन्सनी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, पॅथेटिक, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसेस, फेशियल, नेक्स्ट ऑडिटरी, ग्लासोफॅरिंजियल, व्हॅगस, त्यानंतर स्पायनल ॲक्सेसरी आणि हायपोग्लॉसस. तर हे जे आहेत हे नर्वचे क्रॅनियल नर्वचे नेम जे आहेत ते लक्षात ठेवता येतात. सो ट्राय करा सगळ्यांनी, तुमच्या लक्षात राहतील हे नेम्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा एक्झाममध्ये या नर्व्सवरती थिअरीला सुद्धा क्वेश्चन असतो की फॉर एक्झाम्पल 4th आणि 5th नर्वचं नेम सांगा, त्यानंतर त्यांचं ओरिजिन, फंक्शन, या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. सो आपल्याला हा चार्टच बाय हार्ट करायचा आहे. मग सगळा चार्ट बाय हार्ट करण्यासाठी एक 2-3 ट्रिक आहेत. त्या ट्रिक मी तुम्हाला सांगते. पहिली ट्रिक आपण आत्ताच पाहिली ज्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या नर्वचे नेम जे आहेत ते सिक्वेन्सनी लक्षात ठेवू शकता. ओके, सगळ्यांनी ट्राय करा. त्यानंतर नेक्स्ट टाईप, ओरिजिन आणि फंक्शन, मी एवढेच कॉलम केलेले आहेत. ऑर्गन्स इनरवेटेड तो एक कॉलम याच्यामध्ये केलेला नाही. मग आता सगळ्यात फर्स्ट टाईप म्हणजे काय. क्रॅनियल नर्व आपण किती टाईपमध्ये डिव्हाइड केल्या? 3, सेन्सरी, मोटर आणि मिक्स्ड. आता ते सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिकी स्टेटमेंट आहे. सगळ्यांनी हे लिहिलं का बघा. त्यानंतरचं दुसरं स्टेटमेंट मी खाली लिहून देते. स्टेटमेंट काय आहे बघा. सम सेज मनी मॅटर्स, some says money matter but my big brother okay, some says money matter but my brother, sorry, but my brother only, not big, but my brother says big brain matter more. ओके, स्टेटमेंट बघा. सम सेज मनी मॅटर बट माय ब्रदर सेज बिग ब्रेन मॅटर मोर. ओके, तर या स्टेटमेंट मध्ये सुद्धा सगळे पहिले इनिशियल जे आहेत ते टाईप सांगणार आहे तुम्हाला की कुठल्या टाईपची नर्व आहे.
आता पहिल्यांदा फक्त इनिशियलचं मिनिंग मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये एस म्हणजे सेन्सरी आहे. ओके, नेक्स्ट जो आहे तो एम म्हणजे मोटर आहे आणि बी जो आहे तो म्हणजे बोथ किंवा मिक्स्ड आहे. ओके, सो या ठिकाणी एम म्हणजे मिक्स्ड असं कन्फ्युजन नाही करायचं. एस म्हणजे सेन्सरी, एम म्हणजे मोटर आणि तिसरी जी आहे बोथ किंवा मिक्स्ड, बी म्हणजे बोथ किंवा मिक्स्ड आहे. ओके, आता बघा सिक्वेन्सनीच आहेत 1 2 3 4 5 6. ओके, 7 8 9 10 11 12. ओके, 12 नर्वचे सगळ्यांचे इथं टाईप आलेले आहेत. पहिला बघा सम, एस, एस मीन सेन्सरी. सो पहिली जी आहे ऑल्फॅक्टरी ती सेन्सरी नर्व आहे. त्यानंतर दुसरी ऑप्टिक, ही सुद्धा सेन्सरी आहे. सेन्सरी हिचं फंक्शन ऑल्फॅक्शन, सेन्स ऑफ स्मेल आणि हिचं विजन आहे. त्यानंतर ऑक्युलोमोटार, ऑक्युलोमोटरच्या इथं काय आलं बघा एम, एम मीन्स मोटार, हिच्या नेममध्ये सुद्धा मोटर आलेलं आहे. सो मोटर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅथेटिक. ओके, त्यानंतर पुन्हा एम आहे म्हणजे ही पुन्हा मोटर नर्व आहे. ओके, सेन्सरी, सेन्सरी, त्यानंतर मोटर, मोटर. आता त्यानंतर नेक्स्ट आलं बी, बट मधला बी बघा आणि बी म्हणजे बोथ, बोथ म्हणजेच मिक्स्ड. सो ही जी ट्रायजेमिनल आहे ही मिक्स्ड नर्व आहे. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा एम आलं म्हणजे मोटर. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट ओके हे 6 झाले आपले. त्यानंतरचा नेक्स्ट हा बी आला, बी म्हणजे पुन्हा मिक्स्ड आलं. त्यानंतर पुन्हा एस, सेन्सरी. ओके, पुन्हा बी आलेलं आहे म्हणजे मिक्स्ड. ओके, पुन्हा त्यानंतर बघा 2 3 4 5 6 7 8 आणि 9 याचे आपण नेम लिहिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा पुन्हा हा जो आहे तो बोथ, ब्रेन आला याच्यामध्ये म्हणजेच ही सुद्धा कशी आहे मिक्स्ड नर्व आहे. त्यानंतर स्पायनल ॲक्सेसरी जी आहे ही मोटर आणि हायपोग्लासेस सुद्धा मोटर नर्व आहे. सो मी हे रफ करते. ही मोटर नर्व आहे आणि हे सुद्धा मोटर नर्व आहे. सो यावेळी आपण त्यांचा टाईप सुद्धा लक्षात ठेवू शकतो या ट्रिकवरून. सो या ज्या नर्व्स आहेत क्रॅनियल नर्व त्यांच्या फंक्शननुसार 3 टाईपच्या आहेत, सेन्सरी, मोटर आणि मिक्स्ड. त्यापैकी सेन्सरी किती आहेत बघा, सेन्सरीचे नंबर पण तुम्हाला लक्षात ठेवता येतील. तर त्यातली पहिली सेन्सरी आहे, दुसरी आहे, त्यानंतर 8वी जी आहे ती सुद्धा सेन्सरी आहे. सो 1 2 आणि 8 या 3 ज्या आहेत त्या सेन्सरी न्यूरॉन आहेत. सो सेन्सरी मध्ये 3च येतात, 1 2 आणि 8. ह्या 3 ज्या नर्व आहेत या सेन्सरी नर्व्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा मोटर, मोटर किती आहेत बघा 1 2 3. त्यानंतर तिकडे 2 आहेत 5, टोटल 5 मोटर आहेत. मग मोटरमध्ये 3 4 6. ओके, 3 4 6, 3 4 6. त्यानंतर नेक्स्ट आहेत 11 आणि 12. या ज्या आहेत ह्या सगळ्या मोटर नर्व आहेत. सो मोटरमध्ये कोण कोण आल्या बघा 3 4 6 11 आणि 12. आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या मिक्स्ड आहेत. मिक्स्ड किती आहेत 1 2 3 4. सो 4 नर्व मिक्स्ड आहेत, 3 नर्व ज्या आहेत त्या सेन्सरी आहेत आणि रिमेनिंग 5 ज्या आहेत त्या मोटर नर्व आहेत. ओके, सो दिस इज अबाउट दी फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं ते क्रॅनियल नर्व 12 पेअर्स आहेत, त्यांना रोमनमध्ये नंबरिंग केलं जातं. सो याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला नेम लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर हे नेम सिक्वेन्सने लक्षात राहण्यासाठी हे स्टेटमेंट बघा, ऑन ऑकेजन ऑफ पार्टिटी ऑल फेसेस आर गिव्हिंग व्हेरी स्पायनी हॅपीनेस. आणि यातल्या प्रत्येक इनिशियलपासून एक नर्वचं नेम जे आहे ते तयार होतं. त्यानंतर टाईप लक्षात ठेवण्यासाठी दुसरं स्टेटमेंट सांगितलं, सम सेज मनी मॅटर बट माय ब्रदर सेज बिग ब्रेन मॅटर्स मोर. ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की कोणती नर्व कोणत्या टाईपची आहे. हे सुद्धा सिक्वेन्सनी आहे. मग याच्यामध्ये एस म्हणजे सेन्सरी, एम म्हणजे मोटर आणि बी म्हणजे बोथ म्हणजेच मिक्स्ड आहे. ते फक्त कन्फ्युजन करू नका. त्यानंतर नेक्स्ट आहेत आता ओरिजिन. ओरिजिनमध्ये बघा ब्रेनच्या कोणत्या पार्टपासून ती नर्व ओरिजिनेट झालेली आहे तर ते आपल्याला लक्षात ठेवायचे. तर याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी ही ऑल्फॅक्टरी बल्बपासून ओरिजिनेट होते. सो इट अरायझेस फ्रॉम ऑल्फॅक्टरी बल्ब. आपण स्टडी केलेला आहे फोरब्रेन. फोरब्रेनमध्ये आपण ऑल्फॅक्टरी बल्ब,
सेरेब्रम आणि डायनसेफेलॉन हे 3 पार्ट स्टडी केले. तर त्यातल्या ऑल्फॅक्टरी बल्ब पासून ऑल्फॅक्टरी नर्व जी आहे ती अराईज होते. त्यानंतरची दुसरी जी आहे ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व कुठून? ऑप्टिक कायझमा तुम्हाला सांगितलं होतं बघा, साइड्स ऑफ डायनसेफेलॉन. ओके, डायनसेफेलॉन आपण स्टडी केलं. तर त्या डायनसेफेलॉनच्या साइड्स पासून ही ऑप्टिक नर्व अराईज होते. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्युलोमोटार. ऑक्युलोमोटार अरायझेस फ्रॉम फ्लोर ऑफ मिड ब्रेन. ओके, पुन्हा फ्लोर ऑफ मिड ब्रेन, किंवा आपण या पद्धतीनं लिहूया. ओके, सो पहिली ऑल्फॅक्टरी बल्ब पासून ऑप्टिक साइड्स ऑफ डायनसेफेलॉन, ऑक्युलोमोटार आणि पॅथेटिक ह्या दोन्हीही मिड ब्रेनच्या फ्लोर पासून अराईज होणारे आहेत. आणि त्यानंतरच्या पुढच्या 4 बघा, त्या 4ही पॉन्ड्स पासून अराईज होतात. सो इथं फक्त व्हेंट्रल साइड ऑफ पॉन्ड्सच्या व्हेंट्रल साइड पासून, पुन्हा नेक्स्ट ही पॉन्ड्स पासून अराईज होतीये, पुन्हा ही सुद्धा पॉन्ड्स आणि ही सुद्धा पॉन्ड्स पासून. सो 1 2 3 4 ह्या नंतरच्या सिक्वेन्सनी 4 कोणापासून अराईज झालेल्या आहेत? पॉन्ड्स वरली. पुन्हा एकदा रिपीट करूया आपण. पहिली ऑल्फॅक्टरी पासून, सेकंड जी आहे ऑप्टिक ती डायनसेफेलॉनच्या साइड्स पासून, त्यानंतर फ्लोर ऑफ मिड ब्रेन, त्यानंतरच्या 4 ज्या आहेत त्या पॉन्ड्स पासून अराईज झाल्या. आता पुढच्या ज्या 4 दिलेल्या आहेत ह्या सगळ्या साइड्स ऑफ मेडुला ऑब्लांगाटा त्याच्यापासून अराईज होतात. सो नेक्स्ट साइड्स ऑफ मेडुला ऑब्लांगाटा. मेडुला ऑब्लांगाटाच्या साइड पासून ह्या राहिलेल्या ज्या आहेत त्या अराईज होतात. सो मला वाटतं ओरिजिन सुद्धा लक्षात राहू शकतं. ऑल्फॅक्टरी तर राहीलच, त्याच्या नेममध्येच आहे, त्या ऑल्फॅक्टरी बल्ब पासून अराईज होतात. ऑप्टिक कायझमा जर लक्षात राहिला असेल तर साइड्स ऑफ डायनसेफेलॉन पासून ऑप्टिक अराईज होते. त्यानंतरच्या 2 ज्या आहेत त्या फ्लोर ऑफ मिड ब्रेन, त्यानंतरच्या 4 पॉन्ड्स पासून, आणि शेवटच्या 4 ज्या आहेत त्या मेडुला ऑब्लांगाटाच्या साइड्स पासून अराईज होतात. सो यावेळी आपण त्यांचं ओरिजिन सुद्धा लक्षात ठेवू शकतो. सो फर्स्ट नंबर दिलेले आहेत, सेकंड नेम दिलेला आहे, थर्ड सांगितलंय त्यांचा टाईप सेन्सरी मोटर केमिक्स्ड, त्यानंतर लास्ट ओरिजिन आपण पाहिला. तर ओरिजिन नंतर नेक्स्ट आपल्याला त्यांचे फंक्शन जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आता हे फंक्शन लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एक ट्रिकी डायग्रॅम आहे बघा. ती डायग्रॅम जर तुम्ही लक्षात ठेवली तर बऱ्यापैकी याचे फंक्शन जे आहेत ते लक्षात राहतील. अदरवाईज बऱ्याचदा फंक्शनमध्ये कन्फ्युजन होतं. तर फंक्शन कसे लक्षात ठेवणार बघा. सगळ्यांनी मोबाईलमध्ये याचा हे करून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट करा हे सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट आपण आता या नर्वचे फंक्शन जे आहेत ते लक्षात ठेवणार आहोत. सो आता नर्वचे फंक्शन लक्षात ठेवण्यासाठी एक डायग्रॅम आपण ड्रॉ करणार आहे. त्या डायग्रॅमवरून तुम्हाला नर्वचे फंक्शन जे आहेत ते लक्षात राहतात का बघा. ती डायग्रॅम जी आहे ती आपण नंबरपासून तयार करणार आहोत. ह्या क्रॅनियल नर्वचे नंबर जे आहेत त्याच्यापासून. तर आता सगळ्यात फर्स्ट बघा, पूर्ण फेस यावेळी आपण 7 नंबर जो आहे या आणि या अँगलनी इकडे ड्रॉ करून घेतलेला आहे. सो पूर्ण फेशियल पार्टवरती तो नंबर 7 येतोय. त्यानंतर ज्या ठिकाणी नोजचं पोझिशन आहे त्या नोजच्या पोझिशनला आपल्याला 1 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर आपले जे आईज आहेत त्या ठिकाणी 2 आणि त्याच्यावरती जे आयलिड्स आहेत त्या ठिकाणी 3. या आईजच्याच जवळ इथं 4th नंबर आपल्याला द्यायचा आहे. ओके, सो यावेळी फर्स्ट आपण 7, त्यानंतर 1 जो आहे तो नोजच्या पोझिशनला दिलेला आहे, 2 आईजच्या, त्यानंतर 2च्या वरती जे आयलिड्स आहेत ते 3 पासून तयार केले आणि आईजच्या जवळ नोजच्या बाजूला आपण 4 हा नंबर दिलेला आहे. 4 नंतर नेक्स्ट आहे 5. सो 5 बघा. सो यावेळी आपण 5 हा नंबर त्याला दिलेला आहे. त्यानंतर 5 नंतर नेक्स्ट येतो 6 हा जो नंबर आहे तो इथे चिकवरती 6 हा नंबर आपण देणार आहोत. त्यानंतरचा 7 आणि 8 जे आहेत त्यांनी आपण त्याचे इयर्सच्या साईडला हा 8 आहे. त्यानंतरचा 7 नंबर जो आहे तो त्याच्या टंगवरती देणार आहोत आपण. सो 7 नंबर ऑलरेडी आपण
ह्या दोन्ही साईड्सना दिलेला आहे. शिवाय इथं जी टंग तयार करणार आहोत त्याच्यावरती सुद्धा इथे 7 नंबर. ओके, सो यावेळी इथेही एक 7 नंबर आलेला आहे. आता 7, 8 नंतर नेक्स्ट आहेत 9, 10, 11, 12. सो याच्यामध्ये 9, 10, 11 तिन्ही नंबर आपण टंगवरती आणि या आणि त्या बाजूला म्हणजे जिथे आपले शोल्डर्स आहेत साधारण त्या साईडला आपण इथं 12 आहे आणि या शोल्डरच्या साईडला आपण 11 हा नंबर जो आहे तो देणार आहोत. सो या पद्धतीनं आपल्याला नंबरपासून हे एक पार्ट तयार करायचा आहे किंवा फेस तयार करायचा आहे. तर सगळ्यांनी लक्षात घ्या, 7 पासून आपण हे तयार केलं. 1 नोज, त्यानंतर 2 पासून आईज, 3 पासून आयलिड, आईजच्या जवळ इथं 4 आहे, चिकवरती 6 आहे, 5 ने पूर्ण जवळपास फेस आणि जॉज जे आहेत ते तयार केलेले आहेत. टंगवरती 7, 9, 10, 12 दिलेले आहेत. शोल्डरला 11 आणि इयरच्या पोझिशनला आपण 8 हा नंबर दिलेला आहे. ओके, मग आता आपल्याला यानुसार फंक्शन्स कशा लक्षात ठेवायचे आहेत बघा. 1 नंबर कुठे येतोय तर नोजच्या पोझिशनला येतोय आणि या ठिकाणी 1 नंबरला कोणती नर्व आहे ऑल्फॅक्टरी. सो ऑल्फॅक्टरी नोजच्या पोझिशनला आहे आणि ती जी नर्व आहे कसली आहे सेन्सरी म्हणजे सेन्स डिटेक्ट करणार आहे. सो कोणता सेन्स स्मेल, सेन्स ऑफ स्मेल, स्मेल डिटेक्ट करण्याचं काम ही पहिली नर्व करणार आहे. सो 1 नंबर आपण कुठे दिला नोजच्या पोझिशनला आणि तिथं काय काम असणार आहे स्मेल डिटेक्ट करणं. सो फर्स्ट नर्वचं फंक्शन आहे स्मेल. आता त्यानंतर सेकंड बघा, सेकंडचा नेम आपण दिलेला आहे ऑप्टिक. आता ऑप्टिक 2nd नंबर या फेसमध्ये आपण कुठे दिलेला आहे आईजच्या पोझिशनला आणि ही सेकंड नर्व जी आहे ती सुद्धा कशी आहे सेन्सरी. ओके, नीट लक्षात घ्या, जिथं जिथं सेन्सरी नर्व आहे तिथं तिथं सेन्सचंच फंक्शन आलं पाहिजे आणि जिथं मोटर नर्व आहे त्या ठिकाणी मुवमेंट किंवा सिक्रिशन हे फंक्शन आलं पाहिजे, हे नीट लक्षात घ्या. सो बघा पहिल्या दोन्हीही सेन्सरी आहेत. सो ऑल्फॅक्टरी 1 नोजच्या पोझिशनला आहे, त्याचं काम आहे स्मेल डिटेक्ट करणं. ऑप्टिक 2 आईजच्या पोझिशनला दिलेला आहे, सो त्याचं फंक्शन आहे व्हिजन, या सेन्समध्ये ते पार्टिसिपेट होतं. आता थर्ड जे आहे थर्ड आहे ऑक्युलोमोटार आणि ऑक्युलोमोटार ही कसली नर्व आहे मोटार नर्व आहे. म्हणजेच हिचं फंक्शन काय असेल एकतर मुवमेंट कॅरी आउट करणं असेल किंवा सिक्रिशन असेल. मग आता 3rd नंबर आपण कुठे दिलेला आहे तर डोळ्यांच्या वरती जिथं आयलिड्स आहेत तर त्या ठिकाणी आपण 3 नंबर दिलेला आहे. मग या ठिकाणी त्याचं फंक्शन काय आहे तर बघा आय मुवमेंट. सो मी पुन्हा एकदा रिपीट करते, मोटर म्हटलं की मुवमेंट किंवा काय आलं पाहिजे सिक्रिशन. सो इथं काय होणार आहे ही मोटर नर्व आहे, इथे आय मुवमेंट. मी पर्टिक्युलरली मोटर फंक्शन वेगळ्या कलरने लिहिते. सो इथं आय मुवमेंट कॅरी आउट केली जाईल. मग पुन्हा प्रश्न येतो की आय मुवमेंट म्हणजे कसल्या मुवमेंट तर तुम्हाला माहिती आहे प्युपिलरी डायलेशन, प्युपिल जो आहे तो लाईटच्या इंटेन्सिटीनुसार डायमीटर कमी जास्त करतो. तर ते प्युपिलरी डायलेशन असेल किंवा लेन्स अकोमोडेशन असेल, लेन्सचा डायमीटर कमी जास्त होणं, साईज कमी जास्त होणं हे असेल तर या ज्या मुवमेंट आहेत आयलिडचं ओपनिंग ह्या सगळ्या मुवमेंट ज्या आहेत त्या ऑक्युलोमोटार नर्वमुळे होतात. सो ऑक्युलोमोटार 3rd पॉईंट आपण आईजच्या जवळच दिलेला आहे आणि त्याचं फंक्शन मेन मुवमेंटमध्ये आयलिड ओपन म्हणजे आय ओपन क्लोज करणं, लेन्स अकोमोडेशन असेल किंवा प्युपिलरी डायलेशन ह्या सगळ्या गोष्टी ही ऑक्युलोमोटार. त्यानंतरची नेक्स्ट पॅथेटिक 4th जी दिलेली आहे ती पॅथेटिक आहे आणि 4th आपण पोझिशन डोळ्यांच्या जवळच दिलेला आहे. ओके, पुन्हा पॅथेटिक ही सुद्धा कसली आहे मोटर नर्वच आहे. सो हिचं सुद्धा काम काय असणार आहे मुवमेंट. सो ही सुद्धा आय मुवमेंट पर्टिक्युलरली रोटेशन ऑफ आयबॉल, आयबॉलचं रोटेशन जे आहे त्याच्यामध्ये ही पॅथेटिक पार्टिसिपेट होते. ओके, सो दोन्ही मोटर झालेले आहेत आपल्या. नेक्स्ट आहे ट्रायजेमिनल जिला डेंटिस्ट नर्व असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये ऑप्थॅल्मिक, मॅक्झिलरी आणि मॅन्डिब्युलर अशा 3 येतात. ऑप्थॅल्मिक सेन्सरी आहे, मॅक्झिलरी सेन्सरी आहे आणि मॅन्डिब्युलर जी आहे ती मिक्स्ड आहे. आता ट्रायजेमिनलचे फंक्शन्स इथे बघा. ट्रायजेमिनल ओके, कोणती नर्व आहे ही 5th नर्व आहे. ओके, दुसरी गोष्ट ही मिक्स्ड आहे. मिक्स नर्व आहे म्हणजे हिचे दोन्ही टाईपचे फंक्शन आहेत, सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर. ओके, मग आता याच्यामध्ये सेन्सरी फंक्शन्स कोणते कॅरी आउट केल्या जातात तर याच्यामध्ये फेशियल सेन्सेशन, ओके, आणि सेकंड जे आहे ते टेस्ट. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या
सेन्सरी पार्ट डिटेक्ट करतो. सो सेन्सरीमध्ये कुठल्या सांगितल्या, ऑफ्थॅल्मिक आणि मॅक्झिलरी. तर ह्या दोन्हीचं फंक्शन काय आहे, फेशियल सेन्सेशन किंवा फेशियल स्किन जे आहे त्याच्यावरचं सेन्सेशन, टचचं सेन्सेशन. आणि दुसरी टेस्ट सुद्धा हे त्याचं फंक्शन आहे. आणि मोटरमध्ये त्याचं फंक्शन असतं जॉ मुवमेंट. बघा मोटर म्हटलं की मुवमेंट येणार आहे आणि या ठिकाणी कशाची मुवमेंट झालेली आहे, तर जॉजची मुवमेंट. ओके, आता हे आपल्या डायग्राममध्ये बघा आपण कसं लिहिलेलं आहे. 5 नंबर कुठे दिलेला आहे बघा, जवळपास या पूर्ण ह्याच्यावरती आलेला आहे. मग आता पूर्ण चेहरा ऑक्युपाय केला, याचं कारण काय, तर फेशियल सेन्सेशन, फेशियल स्किन जे आहे त्याचं टचचं सेन्सेशन. दुसरी गोष्ट टंगच्या एरियामध्ये सुद्धा ही येते. सो हिचं फंक्शन टेस्टमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट जॉजची मुवमेंट, जॉजचा जो पार्ट आहे तो सुद्धा कव्हर केलेला आहे. सो या जॉजच्या मुवमेंटमध्ये सुद्धा हिचं फंक्शन आहे. सो पुन्हा एकदा रिपीट करूया आपण. ट्रायजेमिनल नर्व हिलाच डेंटिस्ट नर्व असं सुद्धा म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये सेन्सरी आणि मोटर दोन्ही टाईपच्या नर्व्ज आहेत. आणि सेन्सरीमध्ये फेशियल सेन्सेशन आणि टेस्ट हे 2 फंक्शन केले जातात. आणि मोटरमध्ये जॉ मुवमेंट जी आहे ती याच्यामध्ये कॅरी आउट केली जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा, ट्रायजेमिनल आता आपण पाहिली, तर जॉ मुवमेंट आपण पाहिले. आणि सेन्सरी आणि मोटर मिक्स दोन्ही नावं लक्षात ठेवा. सेन्सरी 2 आहेत, ऑफ्थॅल्मिक आणि मॅक्झिलरी. ओके, आणि दुसरी जी आहे मॅन्डिब्युलर जी आहे ती मिक्स्ड आहे आणि ती लार्जेस्ट असं म्हटलेलं आहे नर्व आपल्या बॉडीमधली. सो ही ट्रायजेमिनल होती. आपल्या नंबरनुसार लक्षात राहते का बघा. फर्स्ट हिचं फंक्शन असेल स्मेल, सेकंडचं फंक्शन असेल विजन, थर्ड जी आहे ती मोटर आहे आणि तिचं फंक्शन आहे आय मुवमेंट. त्यानंतर फोर्थ जी आहे तिचं सुद्धा फंक्शन आहे आय मुवमेंट. फिफ्थ दोन्ही टाईपचे आहे, सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर. सेन्सरीमध्ये फेशियल सेन्सेशन आणि टेस्ट आणि मोटरमध्ये जॉजची मुवमेंट, हे 2 फंक्शन आले. त्यानंतर नेक्स्ट आता आपण 6th नर्व पाहणार आहोत आणि 6th नर्वचं नेम आहे ॲब्ड्युसेस. ओके, आता ॲब्ड्युसेस ही जी नर्व आहे ही कसली नर्व आहे, मोटर नर्व आहे. मोटर नर्व आहे म्हणजे पुन्हा एकदा तिचं काम काय असणार आहे, मुवमेंट. सो आता या नर्वचं काय काम असतं बघा, इट ऑल्सो इन्व्हॉल्व इन आय मुवमेंट. ओके, सो आता तुम्ही बोर्डवरती बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आयुषच्या मुवमेंटमध्ये किती नर्व इन्व्हॉल्व होत आहेत, तर सगळ्यात फर्स्ट, थर्ड आहे, त्यानंतरची फोर्थ आणि त्यानंतरची 6th. ह्या तिन्ही ज्या नर्व आहेत, थर्ड, फोर्थ आणि 6th, या आय मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व होतात. सो हे नीट लक्षात घ्या. त्यानंतरची बघा आपल्या डायग्राममध्ये 6th नर्व कुठे दिलेली आहे, ती सुद्धा आयुषच्या जवळ त्यांच्या खालीच दिलेली आहे. सो त्याचं सुद्धा फंक्शन आय मुवमेंटमध्ये. सो आता आय मुवमेंटच्या नर्व बघा सगळ्या, ही थर्ड आय मुवमेंटसाठी आहे, फोर्थ आय मुवमेंटसाठी आहे आणि 6th सुद्धा आय मुवमेंटसाठी आहे. सेकंड जी आहे ती व्हिजनसाठी आहे, सेन्सरी. 1 जी आहे ती स्मेलसाठी. 5th फेशियल टचचं सेन्सेशन होण्यासाठी, शिवाय जॉ मुवमेंटसाठी, टेस्टसाठी. ओके, त्यानंतर नेक्स्ट आता 7th नर्व येते ऑडिटरी. ओके, आता ऑडिटरीचं काय फंक्शन आहे बघा. पुन्हा एकदा ऑडिटरी ही जी नर्व आहे ती कशी आहे, सेन्सरी आहे. आणि ऑडिटरी या नर्वचं मेन फंक्शन काय बघा, 7 जी आहे ती फेशियल नर्व आहे आणि फेशियल जी आहे ती मिक्स नर्व आहे, जी पॉन्ड्स पासून अराईज होते. मग आता फेशियल मिक्स नर्व म्हटलं की पुन्हा एकदा दोन्ही टाईपचे फंक्शन येतात. त्याच्यामध्ये फर्स्ट सेन्सरी फंक्शन सुद्धा असणार आहे आणि दुसरं मोटर सुद्धा, म्हणजे मुवमेंट सुद्धा कॅरी आउट केली जाणार आहे. ओके, मग आता याच्यामध्ये फर्स्ट सेन्सरी जे आहे ते काय काम आहे, तर टेस्ट डिटेक्ट करणं. आणि दुसरी मोटरमध्ये फेशियल एक्सप्रेशन आणि दुसरं आहे लॅक्रिमल सिक्रिशन. ओके, सलायवेशन हे सुद्धा याच्यामध्ये काम येतं. ओके, आता तुम्ही 7 नंबर या डायग्राममध्ये कुठे दिलाय बघा, जवळपास पूर्ण फेस हे कव्हर करते, तर त्या ठिकाणी आपण 7 नंबर दिलेला आहे. शिवाय टंगवरती सुद्धा आपण 7 नंबर दिलेला आहे. सो टंगवरती 7 नंबर हा सेन्सरी टेस्टसाठी आहे आणि पूर्ण फेसवरती जो आहे तो फेशियल एक्सप्रेशन. फेशियल एक्सप्रेशनमध्ये मुवमेंट होतात आपल्या. सो मुवमेंट म्हणजे पुन्हा काय आलं ते मोटर. ओके, आणि अजून एक येतं, मोटरमध्ये 2 कामं केली जातात, एक तर मुवमेंट किंवा सिक्रिशन. आता इथं 2 सिक्रिशन दिलेले 7th मध्ये, तर एक म्हणजे लॅक्रिमल सिक्रिशन म्हणजे टीयर सिक्रेट होणं आणि सलायवेशन, माउथमध्ये सलायवा सिक्रेट होणं. सो हे सगळी कामं कोणाची आहेत, फेशियलची. सो फेशियलचे पुन्हा एकदा बघा, ती मिक्स नर्व आहे, त्याच्यामध्ये सेन्सरी आणि मोटर दोन्ही कामं येतात. सेन्सरीमध्ये टेस्ट
शिवाय फेशियल एक्सप्रेशन, लॅक्रिमल सिक्रेशन अँड सलायव्हेशन हे काम हे मोटर पार्टकडून केलं जातं. सो आपण 7 नर्वचे फंक्शन स्टडी केले. त्यानंतर 8th जी आहे ती आहे ऑडिटरी. आता त्याच्या नेममध्येच फंक्शन येत आहे आणि आपल्या डायग्राममध्ये आपण 8 नंबर कुठे दिलेला आहे बघा, इयरच्या पोझिशनला दिलेला आहे. ओके, सो नेक्स्ट इज 8 आणि 8चं नेम आहे ऑडिटरी. ओके, ऑडिटरी ही जी नर्व आहे ही सेन्सरी नर्व आहे, इयरच्या पोझिशनला आहे. इयरचं एक काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे हिअरिंग. आणि दुसरं जे आहे दुसरं फंक्शन तुम्ही यावर्षी स्टडी करणार आहात आणि त्या दुसऱ्या फंक्शनचं नेम आहे हिअरिंग. आणि दुसरं फंक्शन त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे इक्विलिब्रियम मेंटेन करणं, म्हणजे आपल्या बॉडीचा बॅलन्स मेंटेन करणं. ही दोन्ही कामं जी आहेत ती आपल्या इयरमध्ये केली जातात. त्यापैकी आपल्याला हिअरिंग सगळ्यांना माहिती आहे, इक्विलिब्रियम आपण स्टडी करणार आहोत जेव्हा आपण इयर डिटेल स्टडी करणार. सो 8 नंबर कुठे दिला, इयरच्या पोझिशनला, आणि त्याचं फंक्शन काय आहे हिअरिंग. आणि अजून एक फंक्शन असतं इयरचं, इक्विलिब्रियम मेंटेन करणं. सो ही दोन्ही कामं तो करणार आहे. त्यानंतरची 9th जी आहे, 9th नर्वचं नेम बघा या टेबलमध्ये आलेलं नाहीये. सो 9चं नेम आहे ग्लासोफॅरेंजियल. ग्लासोफॅरेंजियल. ओके, आता ग्लासोफॅरेंजियल ही जी नर्व आहे हिचं फंक्शन काय असेल तर ग्लासोफॅरेंजियल पुन्हा एकदा मिक्स्ड नर्व आहे. आणि मिक्स नर्व आहे तर त्याच्यामध्ये तिचं फंक्शन काय असणार आहे तर दोन्ही टाईपचे असणार आहेत, सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर. ओके, सो बघा ग्लासोफॅरेंजियल वन्स अगेन इट इज मिक्स्ड. हिचे दोन्ही फंक्शन आहेत, एक आहे सेन्सरी आणि दुसरं मोटर. ओके, सेन्सरीमध्ये तिचं फंक्शन काय असणार आहे तर टेस्ट. बघा 9 नंबर आपण कुठे दिलेला आहे, टंगवरती दिलेला आहे. सो टंगवरती पुन्हा एकदा त्याचं फंक्शन काय आहे तर टेस्ट डिटेक्ट करणं. आणि दुसरी गोष्ट मोटरमध्ये काय येणार आहे तर ती माउथच्याच रिजनमध्ये आहे, त्याच ठिकाणचं तिचं काम काय असतं तर सलायव्हेशन आणि सॉलोविंग. हे दोन मोटर फंक्शन जे आहेत, सलायव्हेशन सलायवा सिक्रेट करणं आणि सॉलोविंग म्हणजे इंगल्फ करणं गिळणं, त्यात मुवमेंट होणार आहे, यात सिक्रेशन होणार आहे. सो हे दोन्ही मोटर फंक्शन. पुन्हा एकदा बघा 9वी नर्व आहे ग्लासोफॅरेंजियल. 9 नंबर आपण टंगवरती दिलेला आहे. सो टंगवरती टेस्ट डिटेक्ट करणं, शिवाय माउथमध्ये सलायव्हेशन आणि सॉलोविंग ही दोन्ही कामं ती 9th ग्लासोफॅरेंजियल नर्व कॅरी आउट करते. सो दिस इज अबाउट 9th. त्यानंतरची नेक्स्ट जी आहे 10th नर्व. 10thचं नेम काय बघा, 10th कोणत्या प्रकारचे आहे आणि तिचे फंक्शन्स काय आहेत हे आपल्याला बघायचे. सो 10th मध्ये येते व्हॅगस नर्व. व्हॅगस जी आहे ती पुन्हा एकदा मिक्स्ड नर्व आहे आणि मिक्स्ड नर्व असल्यामुळे तिचे फंक्शन्स दोन्ही टाईपचे असणार आहेत. तर बघा 10th इज व्हॅगस. वन्स अगेन इट इज मिक्स्ड. ओके, मग फंक्शन्स दोन टाईपचे आहेत, सेन्सरी ॲज वेल ॲज मोटर. ओके, आता सेन्सरीमध्ये तुम्ही बोर्डवरचं जे कंटेंट आहे ते साईड बाय लिहित राहा. याच्यामध्ये सेन्सरी जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये विसरल सेन्सेशन आणि विसरल मुवमेंट लाईक ब्रिदिंग, कार्डियक ॲक्टिव्हिटी असेल, त्यानंतर गॅस्ट्रिक अँड पॅनक्रियाटिक सिक्रेशन असेल, गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट, ह्या सगळ्या गोष्टी व्हॅगस नर्व कॅरी आउट करते. सो व्हॅगसमध्ये सगळ्यात फर्स्ट आलं विसरल सेन्सेशन आणि दुसरी जी आहे ती म्हणजे विसरल मुवमेंट. हे दोनच लक्षात घ्या, विसरल सेन्सेशन आणि विसरल मुवमेंट. ओके, विसरल सेन्सेशन याच्यामध्ये मेनली विसरल ऑर्गनकडून येणारं सेन्सेशन असेल किंवा विसरल मुवमेंट जे आहेत याच्यामध्ये ब्रिदिंग येतं, कार्डियक ॲक्टिव्हिटी येते, त्यानंतर गॅस्ट्रिक पॅनक्रियाटिक सिक्रेशन आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट. सो मोटरमध्ये सिक्रेशन आणि मुवमेंट दोन्ही येतात. गॅस्ट्रिक पॅनक्रियाटिक सिक्रेशन या विसरल ह्याच्यामध्ये येणार आहे, विसरल म्हणजे इंटरनल. आणि दुसरी गोष्ट गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट जी आहे ती सुद्धा ह्या मोटर मुवमेंटमध्ये येणार आहे. सो दिस इज अबाउट दी व्हॅगस. सो मुलांना आपण 10 नर्व ज्या आहेत त्या स्टडी केल्या, तुमच्या समोर आहेत. मी एकदा डायग्रामवरून पुन्हा एकदा आपण बघूया की लक्षात राहिलंय का. फर्स्ट सेन्स ऑफ स्मेल, सेकंड सेन्स ऑफ व्हिजन, थर्ड आयबॉलच्या मुवमेंटमध्ये आहे, फोर्थ सुद्धा आय मुवमेंट आणि सिक्स्थ सुद्धा आय मुवमेंट, फिफ्थ जी आहे ती फेशियल टच सेन्स करणं आणि दुसरी गोष्ट जॉची मुवमेंट जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिफ्थ नर्व इन्व्हॉल्व्ह होते, ट्रायजेमिनल. ओके, त्यानंतरची फिफ्थ नंतर सिक्स्थ जो आहे
तो आपण आत्ताच पाहिला की आयबॉलच्या मुवमेंटमध्ये. 7th बघा पूर्ण फेस आणि शिवाय टंगवरती सुद्धा प्रेझेंट आहे. सो टंगवरती त्याचं फंक्शन आहे टेस्ट डिटेक्ट करणं, शिवाय फेशियल एक्सप्रेशनमध्ये सुद्धा ते आहे, लॅक्रिमल सिक्रिशनमध्ये आहे 5th, आणि अजून एक आहे ते म्हणजे सलायवरी सिक्रिशन. सो हे सगळी 7ची फंक्शन आहेत. त्यानंतर 8 इयरच्या पोझिशनला आहे. सो हिअरिंग आणि इक्विलिब्रियम ही 2 फंक्शन. त्यानंतर 9th इथे आहे टेस्ट एक सांगितलं, सलायवेशन हे एक सांगितलं, आणि दुसरं सॉलविंग हे एक सांगितलं. सो 2 मोटर आहेत आणि टेस्ट सेन्सरी आहे. त्यानंतर 10th पुन्हा कुठे आली आहे, टंगवरती आहे. सो तिथं विसरल सेन्सेशन, आतले जे सेन्सेशन आहेत ते. त्यानंतर विसरल आतल्या मुवमेंट आहेत विसरल ऑर्गनच्या, मग त्याच्यामध्ये ब्रिदिंग, कार्डियक आहे, त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट आहे, त्यानंतर पॅनक्रियाटिक सिक्रिशन, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते याच्या मोटर मुवमेंटमध्ये येतात 10thच्या. ओके, आता राहिली आहे 11th आणि 12th. आता 11th आणि 12चे फंक्शन्स काय आहेत ते बघणार आहेत आपण. सो बोर्डवरचं कंटेंट किंवा ती डायग्राम व्यवस्थित नोट करा. ओके, 11th जी आहे ती आहे स्पायनल ॲक्सेसरी. आपण 11 नंबर कुठे दिलेला आहे बघा, शोल्डरच्या पोझिशनला दिलेला आहे, आणि ही एक मोटर नर्व आहे. मग या ठिकाणी तिचं मुवमेंट हे काम आहे, मुवमेंट ऑफ नेक, शोल्डर, लॅरिंग्स अँड फॅरिंग्स. इथलं लॅरिंग्स, फॅरिंग्स, नेक आणि शोल्डर याच्या मुवमेंटमध्ये ही 11th नर्व जी आहे ती स्पायनल ॲक्सेसरी पार्टिसिपेट होते. आणि 12th जी आहे ती हायपोग्लॉसस. हायपोग्लॉसस 12 नंबर पुन्हा टंगवरती दिलेला आहे बघा, आणि तिचं फंक्शन आहे पुन्हा मुवमेंट ऑफ दी टंग. सो टंगवरती किती नंबर दिले, 7, 9, 10 आणि 12. त्यात सगळ्यांचे फंक्शन आणि आयशी रिलेटेड किती आहेत, 3, 2, 4 आणि 6 ह्या सगळ्यांचे फंक्शन्स. सो व्यवस्थित तुम्हाला लक्षात घ्यायचे. फायनली एकदा आपण डायग्रामवरून रिपीट करूया आणि त्यानंतर आपलं लेक्चर आपण थांबूयात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट 1 नोजच्या पोझिशनला आहे सेन्स ऑफ स्मेल, 2 सेन्स ऑफ व्हिजन, 3 मुवमेंट ऑफ आयबॉल, 4 मुवमेंट ऑफ आयबॉल, 5th जे आहे 5thचं नेम आहे ट्रायजेमिनल. आणि ट्रायजेमिनलमध्ये एक फंक्शन आहे तिचं टेस्ट ऑफ स्किन ऑफ फेस, टच ऑफ स्किन. ओके, तर ते डिटेक्ट करणं. आणि दुसरी गोष्ट जॉज मुवमेंट जी आहे त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट होते. ओके, त्यानंतर 5th नंतर नेक्स्ट आहे 6th पुन्हा आय बॉल मुवमेंटमध्ये पार्टिसिपेट आहे. त्यानंतर 7th फेशियल एक्सप्रेशन आहे, त्यानंतर लॅक्रिमल सिक्रेशन आहे आईजमधलं, आणि सलायवरी सिक्रेशन याच्यामध्ये, शिवाय टेस्ट याच्यामध्ये सुद्धा ती पार्टिसिपेट होती 7 ॲब्ड्युसेस. ओके, त्यानंतरची नेक्स्ट जी आपण पाहिली 7 फेशियल त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट होती. सो मिक्स्ड आहे, सेन्सरीमध्ये टेस्ट आहे आणि मुवमेंटमध्ये फेशियल एक्सप्रेशन, लॅक्रिमल सिक्रेशन आणि सलायवरी सिक्रेशन आहे. त्यानंतर 8 आपण ऑडिटरी इयरच्या पोझिशनला दिली, हिअरिंग अँड इक्विलिब्रियम. त्यानंतर 9th हा जो नंबर आहे तो टंगवरती दिलेला आहे. 9th सुद्धा कशी आहे, मिक्स्ड आहे, तिचं टेस्ट डिटेक्ट करणं हे एक फंक्शन आहे, आणि दुसरं जे आहे ते माउथमध्येच सलायवेशन असेल किंवा सॉल्विंग असेल, हे 2 मोटर फंक्शन आहेत. 9 नंतर 10 जे आहे, ह्या 10चं फंक्शन काय सांगितलं बघा तुम्हाला. 10th मध्ये मेनली फर्स्ट फंक्शन आहे ते म्हणजे विसरल सेन्सेशन, आतून सेन्सेशन रिसीव्ह करणं, ती सुद्धा मिक्स्ड आहे 10th. आणि दुसरं म्हणजे विसरल मुवमेंट असतील, मग गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट, त्यानंतर पॅनक्रियाटिक सिक्रेशन त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट होते. त्यानंतर 11th आपण शोल्डर पोझिशनला दाखवली आहे, मोटर नर्व आहे, नेक, शोल्डर, फॅरिंग्स आणि लॅरिंग्स याची मुवमेंट. त्यानंतर 12th हायपोग्लॉसस, 12th हा नंबर टंगवरती दिला, ही पण मोटर आहे, तिचं फंक्शन आहे टंगची मुवमेंट कॅरी आउट करणं. सो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्रॅनियल नर्व स्टडी केल्या. आय होप तुम्हाला हा टेबल समजला असेल. सिन्सिअरली मी तुम्हाला याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ट्रिक ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. सो सगळ्यांनी ह्या ट्रिक्स व्यवस्थित करा, आणि मी जेवढं केअरफुली हा टेबल तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेला आहे तेवढे एफर्टनी हा लक्षात ठेवा, कारण याच्यावरती क्वेश्चन्स एक्झाममध्ये असतात. याशिवाय खाली एक डू यू नोचा बॉक्स दिलेला आहे, आणि त्या बॉक्समध्ये 2-3 नर्वबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती सुद्धा इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. या इन्फॉर्मेशनवरती आधी क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व जे आहे याच्यामधली 10th जी आहे ती फक्त बॉडीतल्या इंटरनल ऑर्गनमध्ये इनर्वेट होते. ही 10th आतल्या ऑर्गनमध्ये विसरल आपण सांगितलं, विसरल सेन्सेशन, विसरल मुवमेंट असतील, पॅनक्रियाटिक सिक्रेशन. सो हीच फक्त 10वी नर्व इंटरनल ऑर्गनमध्ये पेनिट्रेट होतीये, बाकी सगळ्या फेसच्या जवळपासच्या नर्व आहेत. ओके, त्यानंतरची हे झालं 10th नर्वबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन व्हॅगसबद्दल. त्यानंतर नेक्स्ट व्हॅगस जे आहे हिला लार्जेस्ट नंबर ऑफ ब्रांचेस आणि लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. सो
व्हॅगस ही 10वीच व्हॅगस नर्व, तिला लार्जेस्ट नंबर ऑफ ब्रांचेस आहेत आणि बॉडीमधलं लार्जेस्ट डिस्ट्रीब्युशन, लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन त्या नर्वचं आहे. आणि त्यानंतर अजून एक नर्व दिलेली आहे, ती आहे 5th ट्रायजेमिनल. इट इज डेंटिस्ट नर्व. ही लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आहे. सो लार्जेस्ट क्रॅनियल नर्व विचारली तर तुम्हाला ही ट्रायजेमिनल सांगायची आहे. 5th नर्व, डेंटिस्ट नर्व, 5th नर्व किंवा ट्रायजेमिनल नर्व. इट इज लार्जेस्ट क्रॅनियल नर्व. बऱ्याचदा मुलं व्हॅगस नर्व सांगतात, मात्र व्हॅगस नर्वचे लार्जेस्ट ब्रांचेस आहेत, मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस अँड लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर 6th ॲब्ड्युसेस जे आहे, ॲब्ड्युसेस 6th कोणती आहे, स्मॉलेस्ट. ॲब्ड्युसेस स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व आहे. सो बघा, ॲब्ड्युसेस ही स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिली ट्रायजेमिनल 5th ही लार्जेस्ट क्रॅनियल नर्व आहे. सो लार्जेस्ट, स्मॉलेस्ट. आणि त्यानंतर 10th जी आहे, 10th कोणती आहे तर व्हॅगस. व्हॅगस ही एकमेव नर्व आहे जी इंटरनल ऑर्गनमध्ये इनर्वेट होतीये. लार्जेस्ट ह्याला ब्रांचेस आहेत, मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस आणि लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो क्रॅनियल नर्व बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण स्टडी केली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्पायनल नर्व आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.